मस्त. तर मित्रांनो, हा जो पॉईंट आहे तो सेलवास रोडला आहे. बरोबर झाला असतं हे रायडर्स. तर राहिलो मित्रांनो, आपण चाललो आहे आता सध्या थोडासा एक पॉईंट आहे, तिथं मस्तपैकी जायचं आहे आपल्याला. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा मित्रांनो. आपण सध्या आहे जव्हार रोडला. जव्हार रोडपासून तिथून आपल्याला एक सेलवास हायवे तिकडे जायचं. तिथून एक शॉर्टकट आहे त्या लोकेशनवरती जायला. सध्या ते ट्रेंडिंग चालू आहे ते लोकेशन. तर मग जाऊ आपण मस्तपैकी. हे सोबत आहे आपल्या, त्यांच्या मागे जायचं, त्यांनाच माहीत आहे तो पॉईंट. तर आपण जाऊ त्यांच्या मागे मस्तपैकी. तुम्ही प्लीज मित्रांनो यार, तो तुम्हाला लोकेशन बघायचं असेल तर प्लीज एवढा ब्लॉक आहे तो पूर्ण बघा तुम्ही. कसं आहे ते वाटेल तुम्हाला ते सांगा. राईड घेऊ इथून असं मस्तपैकी जाऊ आपण. त्या लोकेशन ऐकायला आलं आहे, खूप सध्या फेमस झालं आहे. त्याच लोकेशनला तुम्हाला घेऊन जायचं आहे. खडखड पॉईंट म्हणून असा काहीतरी पॉईंट येतो, तिथं जायचं आहे आपल्याला. इथून वाटतं राईड करायचं आहे. राईड घेतल्यानंतर इथून किती बघू आता. सॉरी मित्रांनो यार, तुम्हाला डेली ब्लॉग शूट नाही करू शकत मी, कारण का थोडासा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळं. तर मित्रांनो, हा जो पॉईंट आहे तो सेलवास रोडला आहे. तुम्ही कधी आलेच इकडे तर सेलवास हायवेला या, तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता तुम्ही इकडे कसं नजारे, निसर्ग बघा तुम्ही. इकडं हा जो डॅम आहे की थोडासा रस्ता खराब आहे यार, पण मित्रांनो बघा तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही. तर इकडे पण मस्त व्हिडिओ, इकडं पण मस्त येईल जर शूट करायचं ठरलं तर. हा मित्र सांगतो आहे आपल्याला रोड चांगलं आहे. बघू शकता तुम्ही रोड कसा आहे इकडं. फोर व्हीलर आणायची मित्रांनो यार. फोर व्हीलर पण तेवढंच का छोटाशा रोडमध्ये जाऊ शकत नाही, पण मग फोर व्हीलरमध्ये यार किती पण असो, नाही तर पाऊस असो, नाही तर काही असो, काहीच होत नाही. बेस्ट ऑप्शन फोर व्हीलर. पण मग जे बाईक लवर जे असतात ना, त्यांना फोर व्हीलर घेण्यापेक्षा बाईकच फिरवायला चांगली आवडते. मला तर दोन्ही आवडतात. मी बाईक पण लवर आहे आणि थोडीशी कारवरती पण माझं थोडंसं मस्त वाटतं कारमध्ये पण चालवायला, फोर व्हीलरमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही. इथून आपण वाटलं राईड करायचं वाटतं. चला आपण इथून राईड घेऊया मस्तपैकी. बघू शकता तुम्ही कसं इकडं निसर्ग बघा तुम्ही. एक नंबर वाटतं. यू म्हणजे एक नंबर वाटतो नाही का. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तर हा सरळ रोड आहे. तिथून आपण राईड मारला आहे, तिथून सरळ रोड आहे हा. तर एक गाडी गेली पुढं. तर बघू आपण तिकडं जाऊ त्यांना वताडीत. तर यार मित्रांनो कसं, जो नवीन असतो ना त्याला समजत नाही रस्ता. जे लोकल इथलं असतं ते काही पण सांगतात, तिकडे जा तिकडे जा. मी आता एक टर्न घेतलेला तिकडे, तर तो रोडच नव्हता. मी परत राईट तिकडून यू टर्न मारणार, परत सरळ चाललो आहे आता. तर प्लीज यार, जे लोकल असतात ना इथले मित्र, त्यांनी प्लीज यार जो रस्ता आहे ना तोच सांगत जा. कारण का प्रत्येक जो तुमच्याकडे येतात बघायला, तुमच्या इकडे निसर्ग चांगला आहे म्हणून येतात बघायला. असं नाही का त्यांना मग कुठला पण रस्ता सांगून द्यायचा आणि मग ते चुकतात मग तिकडे नाही का. त्याच्यामुळं मित्रांनो सगळ्यांना सांगतो मी, जे जव्हारचे असतील प्रॉपर लोकल इथले, प्लीज यार जो रस्ता ते सांगतात ना तो आहे का नाही बरोबर, ते पण कुठून आले, ते एवढे लांबून आले, त्यांना त्रास कशाला द्यायचा, याची सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो यार. ती समोर गाडी चालली आहे ती आपलीच आहे. बघू शकता तुम्ही इकडे म्हणतात आहे तो रोड पॉईंट. सध्या तर मला कुठं तो रस्ता दिसत नाही, काहीच नाही. चाल म्हणून चाललो आहे. बघू अजून पुढं कुठे नेता येते आपल्याला. हॅलो. तर मित्रांनो, आम्ही इथले एक जण लोकलला विचारलं आहे का रोड कुठे आहे तो. तर ते बोलले इथं पुढं जाऊन तो राईट आहे, तो राईट घ्या तुम्ही. तर बघू हे पण लोकल आहे, त्यांनी बरोबर सांगितलं आहे का नाही ते पण माहीत नाही.
बघू आता एक तर लेफ्ट घ्यायचं नाही आपल्याला, राईट घ्यायचं आहे. राईट घ्यायचं आहे, राईट. तर मित्रांनो त्यांना वाटलं लेफ्ट का राईट, राईट घ्यायचं आपल्याला. खडखडला इकडंच का? ही गाडी तिकडंच होती ना? तर मित्रांनो हा रोड आहे तो खूप खराब आहे तो पण. बघू शकता तुम्ही, आपल्याला इकडंच जायचं आहे. रोड आहे सध्या फेमस चालू आहे, पण अजून कोणाला माहीत नाही यार एवढं, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर हे बघू शकता तुम्ही रोड कसं आहे तुम्ही. रोड खूप खराब आहे यार मित्रांनो. रोडचा प्रॉब्लेम आहे बस, दुसरा काही नाही. तर तुम्ही निसर्ग बघा, इकडे बघा कसं आहे, इकडे पण बघू शकता तुम्ही कसं आहे ते. तर चला आपल्याला हा पण पॉईंट चांगला आहे मित्रांनो. जे जव्हारला येत असतील ना बघायला, त्यांनी प्लीज हा पॉईंट पण बघायला येत जा. थोडासा लोकलवाल्यांनी थोडी बरोबर ॲड्रेस दिला तर आपण बरोबर पोचतो. आमच्यासोबत झालं आहे ते नको व्हायला, कारण का मग ते बरोबर वाटत नाही का टुरिस्टला जे असतात ना, अरे म्हणतात मग इथले लोकलच चांगले नाही असं होतं. म्हणून मित्रांनो सांगतो यार, आपले जव्हारचं नाव कशाला खराब करायचं. जव्हारचे जे टेम्पल आहेत तुम्हाला बघायचे असेल तर एवढी फार गाडीची वाट लावून घेणं चांगलंच आहे. तेवढी वाट लावून घ्याच तुम्ही तुमच्या गाडीची मित्रांनो, कारण का असा नजारा तुम्हाला बघायला परत नाही भेटणार तुम्ही आलेच तर. हे बघा, हे असे रायडर लोक येत असतात. आपल्याला पण जायचं आहे तिकडंच, तर जाऊ आपण पण तिकडेच. ते जायचं आहे आपल्याला. या रोडनं जाऊ नका तुम्ही, या रोडनं या. तर मित्रांनो यार खूप लांब आहे यार मित्रांनो, तसं पाहिलं तरी पॉईंट जो आहे तो सध्या नवीन फेमस झाला आहे म्हटलं तर सांगता येईल तसं. काय एक मुलांना कोणतरी व्हिडिओ वगैरे टाकली असेल तर ती व्हिडिओ खूप व्हायरल गेली आहे, खूप व्हायरल झाली आहे. तर तेच बघायला आपण पण चाललो आहे सध्या. इकडे खूप रोड आहे यार, कोणत्या रोडला जावं ते सुचत नाही. पाट्या लावा पाहिजे. जे इथले ग्रामपंचायत असेल ना, प्लीज ग्रामपंचायतीमधले कोणी सदस्य वगैरे कोणी बघत असेल तर प्लीज एवढं सहकार्य करा तुम्ही, का पाट्या वगैरे लावा मस्तपैकी. कुठे टर्न मारायचं आहे कुठे नाही ते आमच्यासारख्यांना काही समजत नाही मित्रांनो यार. इथला लोकल तर काय आमचा फ्रेंड नाही आहे का तो पूर्ण बरोबर रोड सांगतो म्हणून. बस आली यार तिकडनं, बसला जायला वाट आहे का मित्रांनो? तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, इकडे बस पण येत आहे बघायला म्हटलं तर एकदम चांगला पॉईंट असेल. एवढी मोठी बस आणली आहे कोणी जो असेल त्यांनी. तर बघू शकता तुम्ही इकडला नजारा. रोड खूप चांगला आहे मित्रांनो हा जो आहे ना तो, आणि त्या रोडला निसर्ग एकदम मस्त आहे. बघू शकता तुम्ही. बघा तुम्ही नजारा बघा कसा वाटतं तुम्हाला. गावदेवी. तर मित्रांनो अजून किती कुठे माहीत नाही, पण जायचं आपल्याला. तर मित्रांनो यार माहीत नाही आम्हाला, चला खाली जाऊन बघू आपण. बघू शकता तुम्ही इथे जो नजारा आहे तो इथे वाटतं. आपण आलोय सध्या त्याच पॉइंटला.
जो खडखड पॉईंट म्हणतात त्या पॉईंटला आलेले आहे सध्या मित्रांनो आपण. होऊ शकता तुम्ही. कसं वाटतंय तुम्हाला? गाडी कुठे लावा? हो यस, मस्त वाटतं मित्रांनो. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बघितला तो पॉईंट. आता जाऊ आपण मस्तपैकी जव्हारला. आपण सध्या जाऊ डायरेक्ट जव्हारला. बघू शकता तुम्ही डायरेक्ट आता आपण जाऊ जव्हारला. हे पॉईंट सध्या बाय बाय करू त्या पॉईंटला. जाऊया आपल्या लोकेशनला, म्हणजे कुठे? जव्हारला. तर मित्रांनो खूप चांगला पॉईंट आहे यार. थोडंसं गरम होते बस, एवढाच एक प्रॉब्लेम आहे. तेवढा जर नाही होता ना तर बरोबर झालं असतं. हे रायडर्स तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप प्रसिद्ध झालं आहे. मस्तपैकी मस्त वाटतं आहे सध्या. तो पावसाळ्यात मला असं वाटतं का पावसाळ्यात चांगला आहे. आणि थोडा जास्त पण पाऊस असला तर बी चांगला नाही आहे, सेफ नाही आहे तेवढा. तर फक्त अशा टायमाला जर तुम्ही आलेस तर चांगलं आहे बघण्यासाठी. आणि अशाच वेळेस या मित्रांनो, जे आत्ता बघत असतील त्यांनी आता व्हिजिट केलं तरी चालेल मित्रांनो. तर लोकेशन तुम्हाला तर सध्या इथले लोकल आहेत बऱ्यापैकी चांगले थोडेफार. इथं 2-3 जणांना विचारलं, त्यांनी बरोबर सांगितलं. जो पहिल्यांदा आम्हाला जो लोकल भेटला होता तो कोणता रोड सांगितला आणि त्यानं कोणता रोड सांगितलेला. तर जाऊ आपण आता जव्हारला. बघू शकता आता चाललं आहे त्याच रोडनं घरी परत वापिस. दुसरा रोड आहे पण तो पण असं माहीत नाही कसा नेमकी कुठे निघेल काय निघेल. तिकडनं पाठीमागून निघणार होता तर मग आपण त्या रोडनं नाही, ज्या रोड माहीत झाला आहे त्याच रोडनं सध्या आपण पण आलो आहे. तर मित्रांनो खूप रस्ता खराब आहे यार. गाडी जोरात चालवता जमत नाही आहे. तुम्ही बघू शकता किती खराब रोड येतो. ते जे RS लवर असतील मित्रांनो त्यांना तर माहिती आहे RSचा पॉवर किती स्ट्रॉंग आहे तो. तर सरळ आपण डायरेक्ट आता 1:30 वाजला आहे मित्रांनो. तर एकदा आपण तिथं मस्तपैकी व्हिडिओ शूट करू, रील वगैरे. रील तुम्हाला येऊनच जाईल. कोणासोबत येणार आहे रील ते पण तुम्ही ना इंस्टाग्रामवरती जाऊन बघा मित्रांनो. तर मी नाव घेत नाही आहे त्याचं व्यक्तीचं, कारण का कोणासोबत येणार आहे रील ना ते तुम्ही बघा कुठे. इंस्टावरती जाऊन माझी इंस्टा ID तुम्हाला, माझी इंस्टा ID आहे मिस्टर दीपक RS200. तर तुम्ही या इंस्टा IDवरती जाऊन तुम्ही बघा कोणासोबत रील मी काढले काय नाही, सर्व तुम्हाला डिटेल येऊनच जाईल. ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत नाही मी का कोणती व्यक्ती आहे ती आणि कोणासोबत आपण काढली ती. तर मित्रांनो एक घाट आहे, कोणता छोटासा घाट आहे पण मग मस्त वाटतंय गाडी चालवलं इथे.
तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्ह्यू कसा इकडं घाटामधला व्ह्यू तर माहिती आहे तुम्हाला, पूर्ण जंगल असतो आणि मधूनच एक रोड. तर बघा तुम्ही. तर मित्रांनो बघा तुम्ही. हळू रे बाबा, कधी जोरात गेला. हळू रे बाबा, हळू. कसे गेले रास्ता. तर ते HP शाईनवाले होते यार मित्रांनो, लय खूप जोरात गेले. तर बघा तुम्ही रोड कसा आहे, तुम्हाला वाटला इकडला थोडा हा रोड चांगला आहे मित्रांनो. तो रोड फक्त तुम्हाला तिथून एक राईड घेतल्यानंतर आहे ना, तुम्हाला तो रोड थोडासा खराब वाटेल आणि खराब आहेच मित्रांनो खरं सांगितलं तर. बघा या आणि मस्त पॉईंट तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसलाच. आता सध्या आपण चाललो आहे जव्हारला थोडंसं काम आहे, तेवढं करून मग आपण घरी जाऊ मस्तपैकी. तर मित्रांनो बघा तुम्ही, इथून हा राईट घेतलेला आपण, आता परत आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे जव्हारला जायला. इथून हा राईट घेतलेला आपण, तुम्ही बघू शकता. हा रोड थोडासा खराब आहे मित्रांनो जव्हारपर्यंत जायला. तर बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे, कोणता रोड, कोणता खड्डा किती खोल असू शकतो नाही यार, याचा अंदाज नाही लावू शकत. रिॲक्शन येत आहे मित्रांनो, पण आपल्याकडं मोबाईल असं आहे ना तर त्यांना रिॲक्शन कॅप्चरच करता येत नाही यार. एडिटिंगमध्ये किती घेण्याचा प्रयत्न केला ना, त्यांचे चेहरे क्लिअर येतच नाही, कारण का मोबाईलमध्ये शूट करतोय तुमचा भाऊ, तुम्हाला माहीतच आहे. तर तुमचा जर चांगला सपोर्ट भेटला तर आपण नक्कीच एक गोप्रो पण घेऊ. गोप्रोच्या लेवलच्या जे असतील कॅमेरे, भले बजेट नसला लेवल, गोप्रोचे क्वालिटी चांगली असते म्हणून गोप्रो म्हणतात घ्या मित्रांनो. पण कसं आहे मित्रांनो, प्रत्येकाचा बजेट असतो, बजेटनुसार आपण वस्तू घेतो. आणि जसा बजेटनुसार असेल मित्रांनो, कोणाला माहिती यार कॅमेरा तो चांगला असू शकतो बा मोटो व्लॉगिंगसाठी, तर तो सांगा मित्रांनो. कारण का आपण नेक्स्ट मंथ या त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये घेतो आहे, कोणत्या हालतमध्ये मी घेणार आहे तो मित्रांनो. तेवढा एक गोप्रो घ्यायचा आहे आपल्याला. तर इथं एक तो पॉईंट आहे, तिथं जाऊ आपण मस्तपैकी व्हिडिओ काढायला. तर हॅलो मित्रांनो, तुम्ही बघितले आपली तुम्ही कुठे गेलो आपण ते तर तुम्ही बघितलंच. आणि आपण सध्या आता जव्हारला आहे, तुम्ही जव्हारचा व्ह्यू बघा कसा आहे कसा नाही. नंतर तुम्ही आलेच जव्हारलाच तर त्या पॉईंटला जा मस्तपैकी, कसं आहे कसं नाही तुम्हाला दिसेलच. आणि मित्रांनो ते मी इथंच ह्याच लोकेशनवरती रील शूट केले, आणि कोणासोबत ही रील शूट केले ना तुम्ही ते इंस्टाग्रामवरती जाऊन बघा, आणि कशी वाटते कशी नाही ते कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जे जुने असतील त्यांनी लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो. चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या तुमची.